शुक्रवारच्या या प्रसन्न सकाळी आपले मनपूर्वक स्वागत। वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमांतर्गत आज आपले हे तिसरं पुष्प गुंफायला अतिशय आनंद होत आहे। व्यासपीठावरती उपस्थित आपले मान्यवर, या सगळ्यांचं मान्यवरांचं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत। या कार्यक्रमाला लेखन वाचक संवाद या उपक्रमांतर्गत आपल्या महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अशोक कंधारे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आजच्या तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्याचं वाचन चळवळ ही रुजवण्यास अतिशय गरजेचं आहे आणि या कार्यक्रमांतर्गत वाचन व्यक्तित्वाचा आविष्कार या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी आपले कंधारे सर इथे उपस्थित आहेत। त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आहे आणि कला विभागाच्या समन्वयक डॉक्टर मुळीक सर यांना मी या ठिकाणी त्यांचं पुष्पगुच्छ आणि एक ग्रंथ देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते। कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिमखाना प्रमुख प्राची नलवडे मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करावयास विनंती करते। नमस्कार, शुभ सकाळ। केएमसी महाविद्यालय, महाराष्ट्र शासन व तंत्र शिक्षण विभाग, मराठी विभाग, केएमसी कॉलेज, इंग्रजी विभाग, हिंदी विभाग, सांस्कृतिक विभाग आणि NSS याच्या संयुक्त विद्यमानं आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा 15वडा साजरा करीत आहोत। महाराष्ट्र सरकार आणि आपले केएमसी कॉलेज हा 15वडा साजरे करण्याच्या पाठीमागचं कारण असं की आजची तरुणाई वाचनापासून लांब गेलेली आहे। आपण पाहतो की आपण सर्वच की आपला बराचसा वेळ वाचनामध्ये न जाता आपण मोबाईलमध्ये बराचसा वेळ खर्च करतो। त्यामध्ये व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, अन्य काही गोष्टी असतील, गुगलवरती सर्च करणे, या गोष्टीमध्ये आपण बराचसा वेळ खर्च करतो आणि वाचन हा जो प्रकार आहे तो आपण त्यापासून लांब राहतो आणि मुलांना वाचनाचं थोडंसं आवड निर्माण व्हावी या उद्देशानं हा 15वडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा म्हणून साजरा केला जातो। आपण सुद्धा या महाविद्यालयामध्ये 3-4 उपक्रम या संकल्पनेसाठी घेतलेले आहेत, संकल्पनेखाली घेतलेले आहेत। पहिला आपला कार्यक्रम झाला ते म्हणजे सामुदायिक वाचन आपण केलं। नंतर आपण लेखकांची भेट म्हणून आपण त्रिभुवन सरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी आपण हितगुज केलं, गप्पा केली। आपण निबंध स्पर्धा आणखी पुस्तक परीक्षण स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या आहेत। त्याला सुद्धा बहुतेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे किंवा त्यामध्ये सहभाग घेत आहेत। मला पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहभागी घ्या। प्रत्येक सहभाग घेतलेल्या विद्यार्थी सहकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। धन्यवाद। डॉक्टर सरांचा मी या ठिकाणी धन्यवाद करू इच्छितो। त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। मी विद्यार्थ्यांना थोडीशी विनंती करतो की शांततेने तुम्ही ऐका। मी तुम्हाला यासाठी विनंती करतोय की बऱ्याचशा सूचना देऊन सुद्धा विद्यार्थ्यांना त्या
वाचनाचं फार गांभीर्य नाहीये, म्हणून मला असं वाटतं की कदाचित विनंती केल्यानंतर तरी तुम्ही ऐकाल. मी ह्यासाठी इथे हा कार्यक्रम सरांनी त्याचा इनिशिएटिव्ह घेतला, सुरुवात केली. वाचन काय आहे ते सांगत आहेत, तुम्ही सामूहिक वाचन केलं, आपण सर्व कार्यक्रम तो ग्रंथालयात घेतला आणि या ठिकाणी वाचन काय प्रकार आहे आणि त्याचे परिणाम काय आहे हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मला असं प्रकर्षानं जाणवतं की वाचन आणि त्याचे परिणाम ही जी काही संकल्पना आहे ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये न रुजलेली संकल्पना आहे. मला असं माझं निरीक्षण आहे, म्हणजे मी स्वतः असं निरीक्षण केलेलं आहे की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये वाचनाचा थोडासा अभाव मला जाणवतोय. मी स्वतः काही फार मोठा वाचक आहे असाही भाग नाहीये, परंतु या ठिकाणी मला असं सांगावं वाटतं की वाचन अतिशय महत्वाचं आहे, जे सध्याच्या घडीमध्ये आपल्याला फारसं बघायला मिळत नाही. काही वर्षांपूर्वी ते होतं वाचन संस्कृती, आता ती वाचन संस्कृती थोडीशी कमी झालेली आहे. जसं सरांनी मुळीक सरांनी त्याचा उल्लेख केला की मोबाईल वगैरे वगैरे ह्याच्यामुळे आणि इतर माध्यमं आल्यामुळे वाचनाचा जो काही प्रभाव होता तो थोडासा कमी झालेला आहे असं सरांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा वाचनाचा जो काही व्यासंग आहे हा तुम्ही पण स्वीकारावा आणि म्हणून तुमचा विशेष वेळ घेऊन अभ्यास सिलेबस थोडासा बाजूला ठेवून आपण या ठिकाणी त्याविषयी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. कृपा करून थोडंसं गांभीर्याने जरा ऐकून घ्या, कारण तुमचे परीक्षेचे पेपर तपासताना मला जाणवतं की इंग्रजीमध्ये ज्यावेळेस सायन्स हा विषय इंग्रजीमध्ये तुम्ही लिहित असता त्यावेळेस तुमच्या त्या पेपरमध्ये तुमची जी वाक्यरचना आहे ती वाक्यरचना अतिशय दुर्बोध आहे. दुर्बोध म्हणजे तपासणाऱ्याला ती समजत नाही की तुम्हाला म्हणायचं काय आहे. मी बॉटनीचा शिक्षक आहे. प्लांट्स बद्दल तुम्ही जेव्हा काही माहिती लिहिता तर ती जी वाक्यरचना आहे वनस्पती संदर्भात जी काही टर्मिनॉलॉजी आहे तुम्ही नीट लिहित नाही. तुमच्याकडे शब्दसाठा पण फार कमी आहे. म्हणजे मी माझ्या बॉटनीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय. माझा जो अनुभव आहे बॉटनीच्या विद्यार्थ्यांची त्याचे पेपर तपासत असताना मला लक्षात येतं की त्यांच्याकडे इंग्रजी शब्दांचा साठा अतिशय कमी आहे. मग परीक्षेमध्ये तुम्ही कसं काय लिहिणार, हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. आणि म्हणून शब्दसाठा वाढवणे एवढा जरी उद्देश तुम्ही डोक्यामध्ये ठेवून वाचन केलं तर मला असं वाटतं की त्या वाचनाचे अनेक उपयोग अनेक फायदे तुम्हाला जरूर होणार आहे. तर या ठिकाणी थोडक्यात प्रास्ताविक मध्ये जास्त वेळ नाही घालवत मी. ठीक आहे, मी इथं म्हटलेलं की रिडिंग आणि मला क्वेश्चन मार्क करा असं वाटलं रिडिंग. आता तुम्ही म्हणाल सर इतके वर्ष आम्ही रिडिंगच करत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत ना. शालेय जीवनापासून आम्ही रिडिंग 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 आणि सध्या तिथं रिडिंगच चालू आहे आणि तुम्ही काय बोलताय रिडिंग रिडिंग करा. बरोबर आहे, तुमची शंका अगदी रास्त आहे. तुम्ही सिलेबसचं रिडिंग केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सिलेबस हा एक ढाचा एक चौकट आहे. त्याच्या बाहेर तुम्हाला जावंच लागणार आहे तरच आयुष्य समजणार आहे. मी बॉटनी शिकवतो, बॉटनीचा सिलेबस डिझाईन केलेला आहे, विद्यापीठाने तुम्हाला दिलेला आहे आणि तो सिलेबस मी शिकवत असतो आणि इतर सगळे प्राध्यापक मंडळी तो सिलेबस जो त्या चौकटीमध्ये फ्रेम केलेला आहे ते सर्व शिकवतात. पण शिक्षकाचं तेवढंच काम नाहीये. शिक्षकाचं तेवढंच काम नव्हे सिलेबस कव्हर करणे. शिक्षक हा गुरु आहे. गुरुच्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. गुरु ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. गुरु काय? गुरु फक्त सिलेबस शिकवत नसतो, गुरु हा आयुष्य घडवत असतो. ट्राय टू अंडरस्टँड द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ गुरु. व्हॉट इज गुरु? गुरु इज अ मेंटॉर. गुरु इज गाइड. गुरु इज मेंटॉर. गुरु इज गाइड. And Guru guides the entire life. पूर्वीची लोक आमची आजी वगैरे म्हणायचे तुम्ही गुरु केला.
त्यावेळेस प्रश्न पडायचा, गुरु केला का? इज दिस अ क्वेश्चन? कसा करतात गुरु? आय डोंट नो. गुरु केला का असं म्हणायचे. मग गुरु का? त्या अडाणी आजीच्या आयुष्यात कदाचित काही प्रॉब्लेम्स असतील आणि मग तिला असं वाटायचं की माझ्या आयुष्यातला हा गुंता आणि माझ्या आयुष्यातले हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मला एक व्यक्ती पाहिजे आणि तो आहे गुरु. आणि जसं जसं मग विज्ञान पुढे गेलं आणि नंतर आकलनाच्या क्षमता वाढत गेल्या आणि मग लक्षात आलं, अरे गुरु पुस्तकच आहे ना. कशाला एखादा व्यक्ती आणि मग त्याच्या पाठीमागे त्याची प्रार्थना करत गुरु गुरु करायचं. तुम्ही स्वतःचे गुरु बनू शकता. आता दीपभाव, तुम्ही स्वतःचे गुरु बनू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे ह्या पृथ्वीवरती घडलेलं आहे इन द फॉर्म ऑफ गौतम बुद्ध. गौतम बुद्धाच्या स्वरूपामध्ये आत्मचिंतनातून, थिंकिंग प्रोसेस मधून. आता दीपभाव, स्वयं दीपभा, स्वतःचा गुरु स्वतः बना. हे गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉक्टर सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉक्टर सिद्धार्थ गौतम बुद्ध. तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, वेगळं वाटेल. डॉक्टर गौतम बुद्ध इज डॉक्टर. काय बोलतोय सर? हाऊ कॅन बी बुद्धा डॉक्टर? कसं काय? अशा अनेक प्रश्न आहेत. सिद्धार्थ शुद्धोधन गौतम, ज्याला आपण गौतम बुद्ध म्हणतो, ही वॉज डॉक्टर. इन माय टर्मिनॉलॉजी, माझ्या भाषेमध्ये बुद्ध हे डॉक्टर होते. लक्षात घ्या. पीएचडी केल्यानंतर माझ्या नावापुढे डॉक्टर आलं. भाऊसाहेब गंधावरे सरांनी पीएचडी केल्यानंतर त्यांच्या नावापुढे डॉक्टर आलं. तसं डॉक्टर मी गौतम बुद्धाला लावतो माझ्या लेवलला, बिकॉज ही इज डॉक्टर. त्याने पीएचडी केलेली आहे. कुठे केली? मोठा विषय, त्याच्यात नाही जायचं. म्हणून वाचन, चिंतन, मनन त्याच्याशी संबंधित हे आहे. थोडंसं कदाचित लांबण्याची शक्यता आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही जेवढं सिलेबसला महत्त्व देता त्याच्यापेक्षाही काही पटीनं रीडिंग महत्त्वाचं आहे. कारण ते तुमचं आयुष्य घडवतं. तुमच्या जीवनामध्ये अनेक गुंते आहेत. तुम्हाला असं वाटेल, सर आता आम्हाला काहीच गुंता नाहीये. तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, आता तर गुंता सुरू झालाय. महाविद्यालयात प्रवेश केला की मानसिक गुंता निर्माण होणं सुरू. मानसिक गुंता. आणि त्या मानसिक गुंत्याचं उकल कशी करायची? मग आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला विचारायचं की मला असं होतंय, मला असं वाटतंय, आता काय करू? आणि मग सल्ला देणारा मित्र मैत्रिणी द्यायचं, तिलाही माहित नाही, त्यालाही माहिती नाही आता काय करायचं. की मानसिक गुंता चालू डोक्यामध्ये. ना आईला सांगते, ना वडिलांना, ना शिक्षकाला. मनामध्ये सगळी घालमेल चालू आहे. गुंता निर्माण झालेला आहे. अभ्यासात लक्ष लागत नाहीये. आता काय करायचं? बुक्स. गो टू द बुक्स. पुस्तक. जो व्यक्ती पुस्तकं वाचतो त्याला गुंता सोडवण्याची क्षमता आपोआप प्राप्त होते. आपोआप इन द सेन्स थ्रू रीडिंग. म्हणून रीड करायचं. तुम्हाला जास्त वाचायचे मित्र हो. विद्यार्थी मित्रांना माझा सल्ला आहे, स्वतःचा गुरु स्वतः बना. स्वतःच्या जीवनाचा गुंता स्वतः सोडू शकता, पण कधी ती तज्ञता प्राप्त करावी लागेल तुम्हाला. आणि ती तज्ञता पुस्तकामधून, मला तर वाटतं पुस्तक हे मोठे गुरु आहे. बाकी छोटे मोठे आमच्यासारखे गुरु आहे. मी छोटा गुरु आहे. टीचर आहे, गुरु आहे. आई गुरु आहे. वडील गुरु आहे. ज्येष्ठ गुरु आहे. पण सगळ्यात मोठा गुरु आहे पुस्तक. हे लक्षात घ्या. हे तुमच्या मनावरती बिंबवण्यासाठी मी इथं तुम्हाला बोललेलं आहे. सिलेबस मध्ये नाही. सिलेबस एक चौकट आहे. चौकटीच्या मध्ये तुम्ही राहिलात तर जीवन नीट जगू शकत नाही. त्याच्यानंतरचे जीवनातले अनेक टप्पे आहेत. लग्न आहे. लग्नानंतर होणाऱ्या भानगडी, तुमच्या भाषेत बोलते मी, भानगडी. तो असाच म्हटला, मग ती अशीच म्हणते, मग माझं त्याचं आधी खूप होतं आणि नंतरच्या काळात आमचं पटतच नाहीये. आता आम्ही डायव्हर्स पर्यंत आलेलो आहोत. का? गुंता. हा गुंता तुम्हाला सॉल्व्ह करायचा मित्रांनो. हाऊ टू सॉल्व्ह द गुंता? बुक्स. अप्रोच टू द बुक्स. पुस्तकांकडे जा. सो रीडिंग. आता हे बघा, हे तुम्हाला आवडेल.
वाचनामध्ये हे काय आलं? मी म्हणतो हे काय काय नाव आहे का? हा, इथं बारीक नाव दिसतं, काय बाजेकर. आता मी काही वर्षापूर्वी चित्रपट नाही पाहिला आणि त्याचं गाणं एवढं फेमस झालेलं आहे. गाणं माहिती आहे तुम्हाला? पाय जरा आत घे. ऐकायला येते का? प्रश्न आहे त्या पहिला शाहरुख खान ही कोण आहे महिला? आय डोंट नो कोण आहे? कोण आहे? श्रीदेवी, शाहरुख खान. आता बघितलं तुम्ही त्या चित्रपटामध्ये प्रश्न आहे, किताबें तो बहुत सी पड़ी है, होगी तुमने मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा है? क्या सवाल है यार, बहुत सुंदर सवाल है. आता तर काय मला माहित नाही, ही म्हणते आला की ही म्हणते आय डोंट नो, वाईस वर्सा काहीतरी आहे तिकडे. पण मी मांडलं त्यामध्ये काजल आहे का मी काजल टाकलं, आय डोंट नो काजल का कोणी शिल्प, आय डोंट नो. हाँ ठीक है. प्रश्न बघा, किताबें बहुत सी पढ़ी होगी तुमने मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा है. उत्तर आहे पढ़ा है मेरी जान नजर से पढ़ा है. अरे वाह, तुम्ही शिकताय पडत म्हणजे वाचता का चेहरा? हा हा वा, गुड गुड, व्हेरी नाईस. तर मला काय म्हणायचंय की हे जे गीत काही वर्षापूर्वी ऐकलं आणि ऐकल्यानंतर मी लायब्ररीमध्ये होतो बरं का, आणि मी लायब्ररीमध्ये असताना मला असं वाटलं की आता लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचली, चेहरा कसं वाचायचं बाबा. आणि हा ग्रस्त म्हणतोय की हा पडा है पड़ा है मेरी जान नजर से पड़ा है, क्या बात है मेरी जान नजर से पड़ा है, नजर से नजर से पड़ा है. I don't know what are the tools and instruments he has used to read the face of his काय फियांसी म्हणून का लवर म्हणून मग बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है. प्रति प्रश्न बता, लेकिन उत्सुकता लगेगी है कि नहीं? हा तज्ञ आहे ना, तज्ञाला विचारते की बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है. आणि तो तज्ञ एवढा तज्ञ आहे, सांगितलं की त्यानं लिहिलंय, म्हणतोय उमंगे लिखी है. अरे वा, चेहऱ्यावर वाचतोय उमंगे लिखी है. दिसतंय चेहऱ्यावर, दिसतंय उमंगे लिखी है. तेरे दिल की सारी कहानी. दिल हे काय आय डोंट नो कुठून येतात हे सारी बातें. दिल म्हणजे हर्टच ना, हृदय. तिथून उत्पन्न होतात का बातें का इथून? ट्राय टू अंडरस्टँड, ट्राय टू अंडरस्टँड. दिल टूट गया, अरे टूट गया, ब्रेकअप हो गया. अरे ब्रेकअप जर इथं झालं तर तू जगतोच कशाला? झटक्यात ब्रेकच, जिंदगीत ब्रेक. हा ट्राय टू अंडरस्टँड. इथे थिंकिंग प्रोसेस इथे है की नाही? आम्ही कनेक्ट करतोय डिस्कनेक्ट, रॉन्ग कनेक्शन. दिल की बातें नहीं है, दिमाग की बातें हैं. हाँ
अंडरस्टँड. आम्ही मिसकनेक्ट केलं दिल. दिल नाही, दिमाग. दिमाग इज द CPU ऑफ ह्युमन बॉडी. दिमाग इज द CPU ऑफ ह्युमन बॉडी. मानवाचा मेंदू हे त्याचं CPU आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इन द टर्मिनॉलॉजी ऑफ कॉम्प्युटर. तसं मग आता हे वाचून आपल्याला मैत्रिणी उमेर की है तेरे चेहरे पे वगैरे वगैरे सारी कहानी. क्या बात है. कहीं हारे दिल भी सुनाता है चेहरा, ना बोलो तो फिर भी बताता है चेहरा. क्या बात है. फेस रीडिंग माहिती ना तुम्हाला. फेस रीडिंग, चेहरा. आता इथे मला सांगा, हे सायकोलॉजिकल काही ऍस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. चेहऱ्यावरती ज्या फिलिंग्स येतात त्या फिलिंग्स आम्हाला समजतात ना, बरोबर आहे. आणि काही तज्ञ मंडळी आहे जी म्हातारी माझ्यासारखी झालेली आहेत, चेहरा वाचतात. ओके, चेहरा वाचतात. चेहरा कसा बरे वाचतात? अवघड प्रश्न आहे. जरा साधं पुस्तकं आम्हाला वाचायला येत नाहीत. वाचता वाचता 100 वेळेस डिक्शनरी काढावी लागते. चेहरा वाचताना कोणची डिक्शनरी आमच्याकडे? दिस इज ते कसं वाचायचं ते सांगतोय बेटा. ट्राय टू अंडरस्टँड. तेच समजून सांगतोय मित्रा. ओके, हाउ टू रीड फेस. ओके, वो चेहरा बताता है हाउ टू रीड फेस. ये चेहरा हकीकत में एक आईना है. बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है. बरोबर आहे. चेहरा आईना आहे, आरसा आहे. कसला आरसा आहे? रिफ्लेक्शनचा. कुठलं रिफ्लेक्शन? इथलं रिफ्लेक्शन. इथं जे उत्पन्न झालं ते चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होतं, प्रतिबिंबित होतं, प्रतिध्वनित होतं. ध्वनी म्हणजे प्रतिबिंब म्हणून आपण. रिफ्लेक्शन. युअर फेस इज द रिफ्लेक्शन ऑफ युअर थॉट. द थॉट्स आर जनरेटेड इन युअर ब्रेन. द रिफ्लेक्शन कॅन बी सीन ऑन युअर फेस. मग फेस रीड करावं लागतं. कसं रीड करणार? काही लिहिलेलं ते दिसत नाही चेहऱ्यावरती आहे. चेहरा वाचण्यासाठी तुम्हाला काय वाचावं लागेल? दिस इज द बुक. फॉर एक्झाम्पल, दिस इज द बुक. फेस रीडिंग, रिचर्ड वेबस्टर. काही वर्षापूर्वी मी प्रयत्न केला. हे पुस्तक मी वाचलं होतं. एक 5 ते 6 वर्षाखाली हे पुस्तक मी वाचलं. वाटायचं बघू चेहऱ्यावरचे भाव टिकता येतात का आपल्याला. तज्ञता लागते. यू कॅनॉट रीड अ फेस व्हेरी इझिली. फेस रीडिंग अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे. आणि ह्या ठिकाणी हे आहे, हे सायकोलॉजीचं पुस्तक आहे. या तज्ञ रिचर्ड वेस्टरने हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता शाहरुख खान हे पुस्तक वाचलं असेल तर खरं त्यानं ते रीड केलं असेल. अन्यथा शाहरुख खान पण म्हणजे तो चेहरा रीड करू शकत नाही. डायरेक्टरने सांगितलं, गाणं गायलं, थोड्याशा उड्या मारल्या, पैसे घेतले, ओके दॅट्स ऑल. तुम्ही खरं आयुष्य जगताय. You have to read this book if you want to read the face. लक्षात घ्या. म्हणून पुस्तक वाचायचंय. पुस्तकं वाचणे काही गंमत नाही आहे. फिक्शन्स आहेत, कथा आहेत, अनेक पुस्तकं आहेत आयुष्यामध्ये. आमच्या येतात अनेक पुस्तकं. बट विच बुक इज द राईट बुक फॉर युअर पर्पज. फिक्स द पर्पज अँड देन यू कॅन सिलेक्ट द बुक. लक्षात घ्या. फिक्स द पर्पज अँड देन सिलेक्ट अ बुक. याच्याशी हे रिलेव्हंट आहे म्हणून इथे ठेवलेलं आहे. म्हणून तुमचं वय बघून मी हे टाकलं, नाही तर मी हे टाकलं नसतं. ही स्लाइड नंतर इंट्रोड्यूस केली मी याच्यामध्ये. म्हटलं आता माझं भाषण रटाळ होईल, पुढच्या ह्याच्यात थोडंसं काय म्हणते वृक्षपणा येणार आहे. म्हणून आताच फ्रेश होऊन घ्या. बघा ह्याच्याकडे बघा, ह्याच्याकडे बघा. मुलींनी ह्याच्याकडे बघा आणि मुलांनी ह्याच्याकडे बघा. बट दिस इज द जिस्ट ऑफ द स्टोरी. सारांश काय सांगायचं मला की हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाचं उत्तर भागग्रस्त तेव्हाच देऊ शकेल जेव्हा याने पुस्तकं वाचली असतील. हे उदाहरण म्हणून तुमच्या समोर ठेवलंय. यू हॅव टू रीड सच बुक्स. स्टुडंट प्लीज. हॅलो. तर हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. काय आयुष्यामध्ये हे पुस्तक नकोय तुम्हाला? ठीक आहे ना. कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्हाला फेस रीडिंग लागते असं नाही. लग्न झाल्यानंतर त्याच्या पुढे मुलं होती, आई असेल, भाऊ असेल, बाप असेल, सर्वांचे चेहरे वाचायचे तुम्हाला.
You have to understand the feelings of your all relatives, kin and kids. सगळ्यांचे तुम्हाला हे रीडिंग करायचं, म्हणून हे पुस्तक गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे रीडिंग का महत्वाची आहे त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवली आहे. आता कदाचित तुम्हाला रुक्षता येईल म्हणून ठीक आहे, असू द्या. व्हॉट इज रीडिंग? ट्राय टू डिफाइन रीडिंग. काय व्याख्या होऊ शकते रीडिंगची? का करायची रीडिंग? व्हाय रीडिंग? ते म्हणाल सर सिलेबसची पुस्तकं वाचता वाचता आमचं डोकं खराब झालेलं आहे आणि तुम्ही आणखी रीड कर म्हणताय. यस, रीडिंग कॅन बी व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणून अवांतर पुस्तकं वाचणं आहे की नाही? कुठली पुस्तकं वाचणं? अवांतर, कोपऱ्यातली मुलगी. अवांतर पुस्तकं वाचायचं बेटा. अवांतर है ना, अंतर आहे सिलेबस आणि इतर पुस्तकात म्हणून अवांतर. ओके, गॉट इट? अवांतर. सो व्हाय रीडिंग? कशासाठी रीडिंग? कोरिलेशन बिटवीन बुक्स अँड इट्स पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व बहुत इंपॉर्टेंट एस्पेक्ट है जिंदगी का. आणि व्यक्तिमत्व आता घडायला चालू आहे. तुमचं व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी घडण्याची प्रक्रिया चालू आहे. इट इज ऑन. द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोसेस इज ऑन. इट इज अफूट. चालू आहे सध्या. पण तुम्हाला त्याची कल्पना आहे की नाही मला माहित नाही. तुमचं व्यक्तिमत्व घडत आहे. म्हणून बुक्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप घनिष्ठ संबंध आहे मित्रांनो. समजत नसेल तर समजून घ्या, मी प्रयत्न करतो. ठीक आहे. आउटकम ऑफ रीडिंग, त्याचं काय, रीडिंगचं काय परिणाम होतात वगैरे वगैरे. पहिल्यांदा थोडक्यात बघूया. मी माझी डेफिनेशन तयार केलेली आहे. गुगल केलं तर तुम्हाला अनेक डेफिनेशन मिळतील. This is my definition. Reading is decoding language, letters and symbols for comprehension and holistic personality development. What is reading? वाचन काय आहे? डिकोड करायचं तुम्हाला, उकल करायची आहे का नाही? कशाची उकल करायची? लँग्वेजचे लेटर्स आहेत, ABCD, EE प्लस काही सिम्बॉल्स आहेत ज्याला तुम्ही इमोजी म्हणता. इमोजी है ना, इमोजी तुम्हाला लवकर समजेल. व्हॉट इज इमोजी है ना? ते इमोजी म्हणजे सिम्बॉल्स. लँग्वेजची लेटर्स, अक्षर, त्याला डिकोड करतो आपला माइंड आहे की नाही? डिकोडिंगची प्रक्रिया आहे. कशासाठी? कॉम्प्रेहेन्शन, अंडरस्टँडिंग आणि अल्टिमेटली शेवट कुठं होतं? होलिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. व्हॉट इज द अल्टिमेट एम ऑफ बुक रीडिंग? डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. तुम्हाला एक चांगला व्यक्ती व्हायचं मित्रांनो. कुठल्याही आई वडिलांनी असं म्हटलेलं नाहीये की माझं मूल उद्या जाऊन एक मोठा गुंडा व्हावा. कुठल्या आई वडिलांची इच्छा आहे? कुठला? मला तर काही एकही आई वडील असे भेटले नाही की त्यांनी अपेक्षा केलेली आहे की माझं मूल उद्या चालून एक मोठा गुंडा. नाही. काय व्हावा? चांगला व्यक्ती. सिंपल, इन देअर लँग्वेज, चांगला व्यक्ती व्हावा. म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. चोरही होतात, पण अशी कधी आई वडील कधीच म्हणले नाहीत माझ्या पोराला एक नंबरचा चोर बनवायचंय, गुंडा दाऊद. नाही. चांगला व्यक्ती. ठीक आहे. समाजावर समग्र व्यक्तिमत्व विकास के लिए भाषागत और अक्षरों के प्रति को जानना पड़ता है. तर हे वाचन आहे. आणि म्हणून तुम्हाला क्लिष्ट वाटतं आहे की नाही? त्याची क्लिष्टता हळूहळू कमी होते, हे लक्षात घ्या. का करायचं बाबा रीडिंग? Why to read? Every human aims to be sapient. शब्द लक्षात घ्या मित्रांनो. What is sapient? Sapient. एक एक शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. मी तुमच्यासाठी काय म्हणता येईल उचलून शब्द आणलेले आहेत. सेपियंट हा शब्द आहे. हा शब्द कुठून घेतलाय मी? आपल्याला नाव दिलेलं आहे. कोणी दिलंय? विज्ञानाने दिलंय. माहितीये तुम्हाला? मानवाचं एक सायंटिफिक नेम आहे होमो सेपियन. होमो सेपियन असं आपण आहोत. मानव कोण आहे? होमो सेपियन आहे असं विज्ञान सांगतं. सेपियन हा शब्द आहे आणि त्या सेपियन मधला सॅपियंट हा शब्द आहे. सेपियन म्हणजे वाईज मॅन किंवा वाईज ह्युमन, शहाणा मनुष्य. मग इथं काय व्हायचंय? प्रत्येक व्यक्तीला काय व्हायचंय? शहाणा व्हायचंय. कोणी असं ध्येय ठरवत नाही मला वेडो बनायचे, बरोबर? शहाणा व्हायचं सर्वांना.
अँड गुड पर्सन, सर्वांची इच्छा आहे गुड पर्सन. बॅड होतात तो भाग वेगळा, का होतात कारण वेगळी. वी आर नॉट गोइंग टू डिस्कस ऑल दिस थिंग्स, बट आवर एम अँड डिझायर इज टू बी अ गुड पर्सन. प्रत्येक मनुष्य का एक लक्ष होता बुद्धिमान और अच्छा इंसान बनना, बरोबर. आता बुद्धिमान और अच्छा व्यक्ती बनना ही काही साधी प्रक्रिया नहीं मित्रांनो. द जेनेसिस ऑफ पर्सनालिटी, पर्सनालिटी अच्छी बनाना है हमको. जेनेसिस ऑफ पर्सनालिटी इज इंटरप्ले बिटवीन ब्रेन एंड थॉट्स. ये क्या होता है? पर्सनालिटी डेवलपमेंट ऐसा नहीं होता है. व्यक्तिमत्व विकास ये काही साधी प्रक्रिया नहीं. इट इज अ इंटरप्ले बिटवीन ब्रेन एंड थॉट्स. व्यक्तित्व की उत्पत्ति मस्तिष्क और विचारों की परस्पर क्रिया से होती है. ये लक्षात घ्या. व्हाट इज द प्रोसेस एंड मैकेनिज्म ऑफ फॉर्मेशन ऑफ पर्सनालिटी? Personality development is a complex interaction between brain and thoughts. Brain and thoughts. That's the interaction. Okay. Reading books is the best part to shape a good personality. इसीलिए किताबें पढ़ना चाहिए, है ना. बाकी सोर्सेस आहेत, सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे पुस्तके. So you have to read the books. हे त्याच्यातलं स्टोरी आहे. Now here you can see what is a book. आता पुस्तक काय असतं, है की नाही. You can look at these figures. Book. ये क्या है? What is this? Brain. Brain में से कुछ नीचे आ रहा है, ऐसा मैंने इंडिकेट किया है. म्हणून बुक्स काय? A book is a record of distilled thoughts of human brain. पुस्तक मानव मस्तिष्क के आसूत विचारों का अभिलेख है. Try to understand. बुक क्या होता है? कोणतंही पुस्तक मानवी मेंदूचं अतिशय प्युअर विचारांचं एक रेकॉर्ड आहे. कारण कोणीही पुस्तक लिहिताना स्वतःच्या बुद्धीचा कस लावतो. कस असं सहजपणे पुस्तक पब्लिश करत नाही. त्या पुस्तकाला काही किंमत नसते मित्र. म्हणून जेव्हा पुस्तक लिहिल्या जातं तेव्हा जे काही लेखक आहेत त्या लेखकाच्या बुद्धीचा कस लागलेला असतो. तो पुस्तक लिहिताना आपली सगळ्या बुद्धीच्या क्षमता एक वटून ते पुस्तक लिहित असतो. म्हणून डिस्टिल्ड थॉट्स. डिस्टिलेशनची प्रक्रिया माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही. डिस्टिलेशन ऑफ वॉटर, डिस्टिल्ड H2O, प्युअर H2O. तसं प्युअर थॉट्स त्या पुस्तकामध्ये पर्क्युलेट झालेले आहेत. सो यू कॅन सी द ब्रेन इज पर्क्युलेटिंग और शॉवरिंग द प्युअर थॉट्स इन द बुक. सो बुक इज द रेकॉर्ड ऑफ प्युअर थॉट्स ऑफ ह्युमन माइंड. ओके. म्हणून अतिशय महत्त्वाची पुस्तकं असतात मित्र. आता या ठिकाणी बघूया कोरिलेशन बिटवीन बुक्स अँड पर्सनॅलिटी. हाऊ पर्सनॅलिटी अँड बुक्स आर कोरिलेटेड. पुस्तकं आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा काय संबंध आहे या ठिकाणी बघा. आता मी तुम्हाला इथे दाखवतोय. यू कॅन सी ॲट द बॉटम आय हॅव रिटन पर्सन. व्यक्ती दिसतंय तुम्हाला खाली बॉटमला आहे बघा. व्यक्ती, पर्सन. ओके. आणि पर्सन पासून काय निर्माण होतं? पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व. ओके. दोन वस्तू आहेत, म्हणजे दोन बाबी आहेत. एक आहे व्यक्ती आणि एक आहे व्यक्तिमत्व. पर्सन, पर्सनॅलिटी. पर्सन, पर्सनॅलिटी. अच्छा तर तुमच्या दोन बाबी आहेत. पर्सन अँड हिज और हर पर्सनॅलिटी. व्यक्ती आणि त्याचं व्यक्तिमत्व. आता प्रश्न आहे व्यक्तिमत्व काय असतं? साधारणपणे तुम्हाला जर प्रश्न केला दिखता है म्हणून लगेच ब्युटी पार्लर. चल स्वच्छ चांगले कपडे इस्त्री करायचं, पावडर लावायचं, काय 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 तोंडाला फासायचं आणि चेहऱ्यासमोर बदलायचं. आता कसा दिसतो किंवा दिसते सेल्फी घ्या. क्या पर्सनॅलिटी? इट इज अ फिजिकल पर्सनॅलिटी. ही दार्शनिक पर्सनॅलिटी आहे मित्रांनो. दिसणारी, डोळ्यांनी दिसणारी पर्सनॅलिटी आहे. हा एक भाग तुम्ही दाखवता फक्त फिजिकल पर्सनॅलिटी आहे की नाही. तुमच्या समोर हिरो येतो, नट येतो, नटी येतात, स्वच्छ कपडे, चेहरे अगदी चकचकीत चेहरे, ब्युटी पार्लर मधून जाऊन आलेले बघितल्यानंतर तुम्ही एकदम म्हणता क्या दिख रहा है यार, काढा फोटो, क्या दिख रहा है. अरे ही दिसणारी पर्सनॅलिटी आहे. इथे काय आहे रेजामध्ये, डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये. That is the second part of the personality. Personality consists of two parts: a physical personality and psychological personality, which is expressed in behavior.
वर्तनात दिसणारी पर्सनॅलिटी, डोळ्याने दिसणारी पर्सनॅलिटी एक आहे चांगले कपडे वगैरे घातल्यानंतर, परंतु वर्तनातून प्रतिबिंबित होणारी पर्सनॅलिटी, या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर योग्य असेल, दॅट इज अ गुड पर्सन. लक्षात घ्या. पर्सन कोण चांगला आहे? हे बघा, माणसाचा जन्म झाला त्यावेळेस त्याला पर्सनॅलिटी नसते. ट्राय टू अंडरस्टँड. जेव्हा बाळ जन्माला येतं, तुम्ही मी जन्माला आलो, आईच्या गर्भाशयातून जेव्हा आमचा जन्म झाला त्यावेळेस आमच्याकडे पर्सनॅलिटी नव्हती. वी वर जस्ट पर्सन. हे लक्षात घ्या. बाळ हे एक पर्सन आहे, एक व्यक्ती आहे. त्याच्यानंतर त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. लक्षात घ्या. ट्राय टू अंडरस्टँड अँड डिस्टिंग्विश बिटवीन पर्सन अँड पर्सनॅलिटी. हे बघा, जन्माला आला त्यावेळेस तो व्यक्ती आहे, पर्सन आहे. पर्सनॅलिटी कशी होते? पर्सनॅलिटीची प्रक्रिया अतिशय गंभीर आणि क्लिष्ट आहे मित्रांनो. सो दिस इज इंडिकेटेड विथ दिस एरो. ए पर्सन डेव्हलप्स हिज पर्सनॅलिटी अँड दिस इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. अतिशय क्लिष्ट, कष्टप्रद, वेळ खाऊ प्रक्रिया आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हे लक्षात घ्या. म्हणून काही लोक म्हणतात आमच्याकडे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स आहे, 5,000 रुपये द्या आणि कोर्सला ऍडमिशन द्या. आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बरोबर ना? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय आहे? इथं दाखवते मी, समजून घे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पर्सन डेव्हलप्स हिज पर्सनॅलिटी. जन्माला त्या पर्सनला पर्सनॅलिटी नसते. व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच्याकडे फक्त फिजिकल बॉडी आहे. ही डोंट हॅव पर्सनॅलिटी. व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच्याकडे व्यक्तिमत्व नसतं. व्यक्तिमत्व काळाच्या ओघामध्ये वयानुसार डेव्हलप होत जातं. आणि ते कसं डेव्हलपमेंट होतं बघा, फार क्लिष्ट प्रक्रिया आहे. अत्यंत तुम्ही सध्या करताय, करत नसाल तर लगेच सुरू करा. आज माध्यम आहेत, 2 प्रकारची माध्यम आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये. एक माध्यम हे, एक माध्यम हे, 2 माध्यम आहेत. आता ह्या माध्यम मध्ये काय बघा, हे जे माध्यम आहे हे ह्याला म्हटलेले ऍक्सेसिबल, पहुंच के अंदर. व्यक्तीला 2 माध्यम घडवतात. व्यक्तीचं व्यक्तिमत्व साधारणपणे 2 प्रकारची माध्यम घडवतात. हे एक माध्यम, हे एक माध्यम. आता हे जे माध्यम आहे ऍक्सेसिबल आहे, म्हणजे व्यक्तीच्या कक्षेमध्ये, संपर्क क्षेत्रामध्ये आहे. कुठलं माध्यम? हे. ठीक आहे. ह्या माध्यमात काय आलं? फॅमिली, सगळ्यात आधी पॅरेंट्स, आणि मग नातलग, किन्स, त्याच्यानंतर ती शाळा, त्याच्यामध्ये मग शाळेतले शिक्षक, गायडन्स, आणि मग सभोवताल. मग त्याला सगळेच आले, शेजारी पाजारी, नातलग, अंकल, तमकल, सगळं एन नंबर्स ऑफ थिंग्स कॅन बी इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट. सभोवताल, भवताल, भवतालामध्ये अनेक घटक आले. पण जन्माला आई आणि बाबा ह्यांच्या खुशीमध्ये आपलं आयुष्य सुरू होतं. त्याच्यानंतर मग काका, मामा, आजी वगैरे 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 नातलग हे. त्याच्यानंतर शाळा आली, ते पण महत्वाची इन्स्टिट्यूट आहे आपल्याला घडवण्यामध्ये. गायडन्स आहे, टीचर आहे, मेंटॉरिंग होते. त्याच्यानंतर सभोवताल आहे, मग तुमचे मित्रमंडळ, पियर ग्रुप आहे ना. मग पियर ग्रुप मधून फार फार वेगवेगळे मार्ग आपल्याला दिसायला लागतात. काही लोक पण भटकतात पियर ग्रुप मधून. ओके. हे म्हणून हे ऍक्सेसिबल आहे, हे आमच्या संपर्क क्षेत्रामध्ये आहे. म्हणून आम्हाला त्यांचे जिवंत अनुभव, लाईव्ह एक्सपिरियन्सेस आम्हाला यांची मिळतात. ओके. हा फार महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये. हे लाईव्ह एक्सपिरियन्स आहे. ह्या सर्व लोकांचे अनुभव आम्हाला जिवंत इथे आम्हाला प्रभावित करत असतात. आमच्यावरती त्यांचा प्रभाव असतो. हे जिवंत एक्सपिरियन्सेस आहेत, लाईव्ह एक्सपिरियन्सेस. आता ह्या ठिकाणी दुसरा मीडियम आहे जे आहे इनऍक्सेसिबल, पहुंच के बाहेर, संपर्क क्षेत्राच्या बाहेर. 2 माध्यम आहेत. संपर्क क्षेत्रामधलं माध्यम, संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेली माध्यम. म्हणजे कोणची माध्यम आहेत? उदाहरणार्थ, ग्रेट माइंड्स इन द वर्ल्ड, लिव्हिंग अँड डेड. बघा, ग्रेट माइंड्स इन द वर्ल्ड, जगामध्ये. तुम्ही जन्माला भारतामध्ये आणि अमेरिकेमधला अरिस्टॉटल किंवा कोणी आणखी XYZ त्याचं तत्वज्ञान आहे ते तुम्हाला पाहिजे. पण डायरेक्ट जाऊन तुम्ही त्या लायब्ररीतून त्या अरिस्टॉटल किंवा त्याचा जो शिष्य आहे त्याला नाही भेटू शकत. किंवा अरिस्टॉटल मेला, सॉक्रेटिस मेला, मग काय करणार? ऍक्सेसिबल नाहीये तुम्हाला.
संपर्क क्षेत्राच्या बाहेर. गौतम बुद्ध खूप मोठी फिलॉसॉफी आहे, पण जिवंत नाही. बरोबर, जिवंत नाही. सावित्री आई घ्या, खूप मोठं तत्वज्ञान, पण जिवंत नाही. काय करायचं? संपर्क क्षेत्राच्या बाहेर. संपर्क क्षेत्राच्या बाहेर. आता हे लाईव्ह एक्सपिरियन्सेस आम्ही घेत असताना त्याच्यामध्ये ऍडिशन पण होतं. काय ऍडिशन आहे? दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय हॅव हायलाइटेड इन रेड कलर. बुक्स. म्हणजे संपर्क क्षेत्रामध्ये जे आमच्या आहेत तिथे आम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स आहे, प्लस इन ऍडिशन बुक्स पण आहेत. इथे आता लाईव्ह काहीच नाहीये. मग इथे काय? इथे आहे फक्त बुक्स. आता तुम्हाला लक्षात येईल की इथे दोन आम्हाला सोर्सेस आहेत. लाईव्ह एक्सपिरियन्सेस प्लस बुक्स इथे उपलब्ध आहेत. इथे फक्त बुक्सच उपलब्ध आहेत, कारण संपर्क क्षेत्रामध्ये आम्ही राहू शकत नाही. कारण ह्याच्यातली जी काही जिवंत होती ती मेली, आणि काही आहेत परंतु जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात राहतात ज्यांच्याशी आम्ही डायरेक्ट संपर्क करू शकत नाही. म्हणून इथे लाईव्ह एक्सपिरियन्स नाही. आणि अशा प्रकारे कलेक्टिव्हली ह्या बाबी आमच्या आयुष्यावरती, आमच्या जीवनावरती प्रभाव करतात. लक्षात घ्या. Now you can see this is the arrow indicating how the personality develops. Personality development is a very complex process. गुंतागुंतीची आहे, क्लिष्ट प्रक्रिया आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हा एरो पर्सन, त्याला पर्सनॅलिटी नाही. म्हणजे इथे पर्सनची पर्सनॅलिटी शून्य आहे, आणि जसं जसं तो आयुष्य जगत म्हातारा होईल, इथे त्याची पर्सनॅलिटी काहीतरी वाढलेली दिसेल. 30%, 20%, 25%, 50%, 80%, 90%, 99%, 95% वगैरे. इथे आयुष्याच्या शेवटी तुमच्याकडे एक पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली असते. पर्सनॅलिटी इज नथिंग बट युअर शॅडो. तुमची छाया आहे. पर्सन हॅज पर्सनॅलिटी, बट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इनिशिएट फ्रॉम युअर बर्थ. तुमचा जन्म झाल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला सुरुवात झालेली असते. तुम्हाला आणि मला पण माहिती नसतं, आणि ती ग्रॅज्युअली होत जाते, आणि ह्या दोन्हीचा परिणाम इकडून होतच आहे. तो कळत होईल किंवा न कळत होईल, हे लक्षात घ्या. आमच्या व्यक्तिमत्व विकासावरती जे परिणाम होतात ते आम्हाला कळतात सुद्धा आणि कळत नाहीत सुद्धा. बघा, दोन्हीकडून सोर्सेस आहेत, आणि हे दोन्ही तुमच्या पर्सनॅलिटीवरती परिणाम करतात. काय होतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे थॉट्स अँड एक्सपिरियन्सेस. एकत्रित आमच्या पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटवरती थॉट्स, विचार आणि अनुभव हे दोन्ही आमच्या मेंदूवरती, आमच्या जडणघडणीच्या प्रक्रियेमध्ये परिणाम करत असतात. मित्रांनो, हे लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगत आहे. याचं गांभीर्य कदाचित तुम्हाला ऍक्शनला वाटणार नाही. आयुष्यात ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सतर्क होऊन ह्याला जर तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की तुमचं आयुष्य कदाचित चांगलं होऊ शकेल. जर तुम्ही भरकटत असाल तर पुस्तकं तिथं आहेत. म्हणून थॉट्स अँड एक्सपिरियन्सेस टुगेदर इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असताना थॉट्स अँड एक्सपिरियन्स कलेक्टिव्हली, एकत्रितपणे आमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासावरती परिणाम करतात. दुसरं काय मित्रांनो? मेंटल चर्निंगची प्रक्रिया होते. बघा, हे लक्षात घ्या. पुढे काय होतं? जेव्हा विचार आमच्या डोक्यामध्ये येतात, कुणाचे अनुभव आम्ही ऐकतो, डोक्यामध्ये लगेच प्रक्रिया सुरू होते. डोक्यामध्ये कशाची प्रक्रिया सुरू होते? विचारांचं घुसळण, मंथन. लक्षात घ्या मित्रांनो, काय होतंय? विचारांचं मंथन चालू झालंय डोक्यामध्ये. आता डोक्यामध्ये घुसळण सुरू होती. अरे ते वाचलं, अरे ह्या काकांनी असा एक्सपिरियन्स सांगितला, अरे त्या आजोबांनी असा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. ते एक्सपिरियन्स, ते अनुभव आमच्या डोक्यामध्ये घुसतात. एखादं पुस्तक वाचलं की तेच अनुभव, ते विचार आमच्या डोक्यामध्ये जातात, आणि मग विचार मंथन. मेंटल चर्निंग इज चर्निंग, घुसळण. आणि मग त्या चर्निंग मधून, त्या मंथनातून अमृत बाहेर यायला सुरुवात होतं. मित्र हो, अमृत बाहेर येण्याचं. अमृत दुसरं काहीच नाहीये. अमृत दुसरं काही नाहीये. कुठं समुद्र मंथन झालं ते वेगळी गोष्ट आहे. मंथन आमच्या इथे होत आहे, कळत न कळत, नोईंगली अननोईंगली.
लक्षात घ्या, या बाबी परिणाम करतात आमच्यावरती, कदाचित आमच्या लक्षात येत नाही. म्हणून मेंटल चर्निंग. पुढे काय होतं मग प्रज्ञता या लागते, सॅगॅसिटी. Try to understand. Sagacity is there. हा शब्द महत्वाचा आहे. Sapiens. We are Homo sapiens. Biologically, the human being is Homo sapien. आम्ही स्वतःला काय म्हटलं? सुज्ञ मानव प्राणी. सुज्ञ कोणी लावून घेतलं? आम्ही स्वतःच लावून घेतलेलं आहे. खरं आहोत का आम्ही सेपियन्स? प्रश्न स्वतःला करून बघा. Whether human being is a sapient animal आहे बघा, शोधा. मग प्रज्ञता येते आणि अल्टिमेटली व्यक्तीचा विकास झालेला आम्हाला बघायला मिळतो. मित्रहो, पर्सन अँड पर्सनॅलिटी. पर्सन अँड पर्सनॅलिटी. पर्सन काय आहे? पर्सन काय आहे? पर्सन इथं लिहिलं मी, नश्वर. लक्षात घ्या, पर्सन इज मॉर्टल. व्यक्ती नश्वर आहे, तो अमर नाही. Right to understand. Person is not mortal. व्यक्ती नश्वर आहे. माझं शरीर उद्या नष्ट होणार आहे. पण काय? What is immortal? काय अनश्वर आहे? पर्सनॅलिटी. मित्रांनो, सभोवताली काय होतं ते मी सांगते तुम्हाला. व्यक्ती नष्ट होतो, व्यक्तिमत्व नष्ट होत नाही. तुम्ही म्हणा चांगली गोष्ट आहे, उद्या कंधारे सर मेले तर त्यांची पर्सनॅलिटी राहील. बिलकुल नाही, कारण कंधारेची काही पर्सनॅलिटीच नाही आहे. मग राहतो कोण? कोण राहतो? राहतो कोण? ग्रेट पर्सन. कोण आहे ग्रेट? बुद्ध मेले, जिवंत आहेत. डॉक्टर आंबेडकर वारले, जिवंत आहेत इन द फॉर्म ऑफ पर्सनॅलिटी. सावित्रीबाई नाही आमच्यामध्ये आज. ॲज अ पर्सन महात्मा फुले इज डेड, सावित्रीबाई इज डेड. मग काय जिवंत आहे? त्यांची पर्सनॅलिटी. व्हॉट इज पर्सनॅलिटी? पर्सनॅलिटी इज ॲक्युम्युलेशन ऑफ थॉट्स. लक्षात घ्या, पर्सनॅलिटी इज ॲक्युम्युलेशन ऑफ थॉट्स. आणि थॉट्स हे साधारणपणे अनश्वर असतात. साधारणपणे ते नष्ट होऊ शकतात. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला ग्रेट मॅन बनायचं आहे काय? इच्छा बाळगायला काही हरकत नाही, झालं ठीक आहे, पण त्या ह्याच्यावरती तुम्ही मार्गक्रमण करत राहा ना. चांगले विचार, चांगले अनुभव, चांगल्या बायोग्राफीज, चांगली पुस्तकं वाचत राहा, चिंतन करत राहा. आणि जेव्हा तुम्ही ओल्ड व्हाल, म्हातारे व्हाल, त्यावेळेस तुमच्याकडे एक वेगळी पर्सनॅलिटी, आविष्कार त्याचा झालेला असेल. हे लक्षात घ्या मित्र. आणि ह्या ग्रेट पर्सनॅलिटीज जे आहेत ते इमॉर्टल आहे, नश्वर नाहीत. इमॉर्टल आहे नाही, मरत होत नाहीत. व्यक्ती मरतो पण त्याचं व्यक्तिमत्व तसंच राहतं. पर्सन डाईज बट पर्सनॅलिटी रिमेन्स. सो दिस इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस मित्रांनो. आणि म्हणून ह्याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर काय होतं वाचन केल्यानंतर? पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथं सांगेन मी, की ह्या ठिकाणी काय होतं? अरे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं फारच काही गरजेचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही पण मला असं वाटतं की थोडा वेळ काढा. मेडिकल इमर्जन्सी आहे का? मला सांगतो, आई वगैरे कोणी आजारी आहे, एकला जाणार. हे भाषण जे आहे ना, तुझ्या एकला जाण्यासाठी योग्यच भाषण आहे. तुला असं वाटतं की मला आत्ताच जाणं गरजेचं आहे, प्लीज बस. काही वाईट मानू नको, मी तुला काही खोचक बोलत नाही आहे. मी तुम्हाला ह्यासाठी बसून घेतोय. आणि मी नानावरा सरांना धन्यवाद देऊ इच्छितो की एवढ्या लोकांना त्यांनी पकडलं. अरे तुम्ही हातीचा घेत नाहीये. आम्हाला कोणचं तेल लावलेलं मला माहित नाही. हात धरला की सटकन सटकायला लागले तुम्ही सगळेच. ते आज त्यांनी मला वाटतं तुम्हाला तेल लावण्याची संधी दिली नाही, तुमचा हात पकडून ठेवलेला आहे. त्यामुळे थोडंसं बसा जेलमध्ये बसल्यासारखं.
सुटका होणार आहे तुमची. ठीक आहे. तर वाचनाने काय होतं, साइट टू विजनरी, दृष्टी से दूरदृष्टी आणि द्रष्टा, ही प्रक्रिया होते. बघा लक्षात घ्या, ही प्रक्रिया कशी होते. हे काय, व्हाट इज दिस, ये क्या, ये है कॉम्प्लेक्सिटी ऑफ लाइफ, जीवन की जटिलता. आयुष्याचा गुंता आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा गुंता होतो. दोऱ्याचा गुंता बघितलाय, आयुष्याचा गुंता बघत आहात. आणखी बघत बघत पुढे जायचं आहे आम्हाला. आयुष्याचा गुंता, आता कोणता गुंता झालेला आहे तुमचं तुम्हाला ठाव आहे की नाही. सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही कुठल्या गुंत्यामध्ये अडकलेला आहात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, बरोबर. मग तो गुंता सोडवण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी प्रज्ञता पाहिजे. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटेल अजून गुंता नाही झाला, अरे झालाय. सगळा लोचा झाला इथं, आता सध्या चालू आहे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये लोचा झालेला आहे. परंतु तो लोचा, तो गुंता तुम्ही कोणाच्या समोर ठेवण्यासाठी धजत नाही. लक्षात घ्या. सो दिस इज द गुंता. ओके, जटिलता. आणि हे आयुष्याची कॉम्प्लेक्सिटी आहे. ह्याला तुम्हाला जर त्याची उकल करण्याचा थोडासा तुम्ही प्रयत्न केला तर तो कसा होईल. कॉमन जो व्यक्ती आहे, कॉमन पर्सन हॅज साइट. नाउ आय हॅव हायलाइटेड द वर्ड साइट, SIGHT. साइट म्हणजे काय, समजेल ना तुम्हाला. साइट आहे की नाही. आता तुम्हाला SIT माहिती आहे, SIGHT माहिती आहे का. हा बघा, तुमचं इंग्रजीचं ज्ञान किती, विद्यार्थी मित्रांनी तपासून बघा. हा जो शब्द आहे SIGHT, साइट, नजर, डोळ्याची दृष्टी, डोळ्याने दिसतंय. हा सामान्य माणूस आहे. कॉमन पर्सन हॅज ए साइट. सामान्य व्यक्तीकडे फक्त एक नजर आहे बघण्याची, विजन नाही. बघा शब्द कसे आहेत, साइट आहे, विजन नाही. परंतु प्रत्येकाची इच्छा आहे की मी विजनरी बनावा. प्रत्येकाची इच्छा आहे, सुप्त इच्छा असते की मी द्रष्टा बनावा. दृष्टी आहे पण द्रष्टा नाही. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दृष्टी अँड द्रष्टा, विजन अँड विजनरी. विद्यार्थ्यांना हे शिकण्याचंच वय आहे तुमचं. व्हॉट इज विजन अँड व्हॉट इज विजनरी. तुम्ही विजनरी व्हावे, समाजाची विजनरी तुम्हीच आहात. म्हणून विजनचं ट्रान्सफॉर्मेशन विजनरी मध्ये करण्याचे हेच दिवस आहेत. हेच दिवस आहेत. दृष्टीचं द्रष्टा बनण्याची दिवस हीच आहे, आज आहे, चालू आहे. फक्त तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या, हे आम्हा शिक्षकांचं तुम्हाला सांगणं आहे. दृष्टीला द्रष्टामध्ये कन्वर्ट करा. साधी विजन आहे, त्या साध्या विजनला विजनरी मध्ये कन्वर्ट करा. म्हणून दृष्टी से दूरदर्शी किंवा दूरद्रष्टा ही जी प्रक्रिया आहे. आता ह्या व्यक्तीच्या आयुष्यात हा कॉमन पर्सन आहे आणि त्याच्या आयुष्यात गुंता झालेला आहे. काय गुंता आहे, एक्स गुंता समजा आपण, काहीतरी झालंय त्याच्या आयुष्यात. काय असेल, अकॅडमिक गुंता असेल, लग्नाचा गुंता असेल, किंवा अफेअर्स असतील, व्हॉट इट मे बी. काही समजा गुंता झाला आयुष्यात, परेशान आहे तो. गाडी घोडा बंगला सगळं आहे याच्याकडे, पण तरी परेशान आहे गुंत्यामुळं. मग हा बघतोय त्या गुंत्याकडे सामान्य नजरेने. सामान्य लोकांची नजर सामान्यच असणार आहे. हा फक्त त्याच्याकडे साइट आहे, साइट आहे, साधी विजन आहे. विजनरी नाहीये तो, तो साध्या नजरेने इकडे पाहतोय आणि आता तो परेशान झालेला आहे, समजत नाही आता काय करावं. परंतु पुस्तकं आली, त्याच्या आयुष्यात पुस्तकं आली. पुस्तकं कोणत्या प्रकारातली, पुस्तकांचे खूप 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 प्रकार आहेत. देर आर एन नंबर कॅटेगरीज ऑफ बुक्स. अनेक प्रकारची पुस्तकं आहेत. पण कुठली पुस्तकं वाचली पाहिजे साधारणपणे तुम्हाला जर चांगला व्यक्ती बनायचा असेल तर चारिस्मॅटिक बुक्स म्हणजे काय. चारिस्मॅटिक म्हणजे प्रेरणादायी पुस्तकं, अर्थात प्रेरणादायी बायोग्राफीज, प्रेरणादायी जीवन चरित्र,
हे तुम्ही वाचले पाहिजे. चॅरिस्मॅटिक, लॉजिकल थिंकिंग, तार्किक पुस्तकं वाचली पाहिजे. अनेक पुस्तकं आहेत टाइमपाससाठी असतात, आहे की नाही. ज्याप्रमाणे ती मुलगी करत आहे टाइमपास, आहे की नाही. आय डोंट नो हर नेम, ही मुलगी है ना. अस्वस्थता निर्माण होतं बेटा, हे वयच तसं आहे. अस्वस्थता होणार, तू अस्वस्थ झालेली आहेस. शांत हो, आहे की नाही, थोडंसं शांत. हा, तर ह्या ठिकाणी हा गुंता निर्माण झालेला आहे मित्रांनो. हाऊ टू सॉल्व दिस गुंता. दिस इज अ एंटँगलमेंट. सो हाऊ टू सॉल्व दिस एंटँगलमेंट. बुक्स, कॅरिस्मॅटिक, लॉजिकल, फिलॉसॉफिकल, क्रिटिकल रिझनिंग अशी पुस्तकं वाचा ज्याच्यामध्ये काहीतरी दम आहे. दम, ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दम. तुम्हाला एवढाच दम माहिती आहे, बायसेपचा दम माहिती आहे. जिम करून 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 आमचे असे एवढे गलेगठ्ठ तयार झाले ना, असं चालतात. अरे बॉडीमध्ये तू दम आणला असं, इथं काय आहे, इथं फुसका भार आहे. गल्लोगल्ली जिम आहेत आणि दादा लोक फिरतायत गळ्यात पिवळी साखळी सोन्याची, है की नाही, आणि हातात एवढा खापऱ्या मोबाईल असा धरून चालले. अरे ठीक आहे, ते पण आहे, शरीर कमवा. दॅट इज अ बॉडी जिम. व्हॉट अबाउट मेंटल जिम? दिस इज द मोस्ट सिग्निफिकंट क्वेश्चन फॉर यू. What about mental gym? Is there any mental gymnasium available in your environment? Mental gym पाहिजे तुम्हाला. फक्त बॉडीचं जिम चालणार नाही. ओके, बॉडी जिम करा, पण मेंटल जिम पण करा. आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर मग बघा तुमच्या पर्सनॅलिटीला कसा बहर येतो. लोक कशी बघतील तुमच्याकडे, है की नाही. फिजिकल, मेंटल दोन्ही, ही म्हणतात रिअल पर्सनॅलिटी. म्हणून पुस्तकं आली. पुस्तकं वाचन जेव्हा हा व्यक्ती करेल त्याच्यामध्ये बदल होईल. काय बदल झाला? डोक्यात प्रकाश पडला. मेंटल जिम्नॅशियम केलं त्यानं. मेंटल जिम्नॅशियमचं हे आहे बघा, डंबेल्स, काय 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 डंबेल्स म्हणा, काय ते उचलायचं पटकायचं ते डोक्याचं. त्याच्यात आपलं हे असंच है ना, 50 किलोचं उचललं एका हातानं, काही नाही, 100 किलोचं वजन उचललं आणि टाळ्या वाजल्या. ठीक आहे ना, आय अप्रिशिएट दॅट ऑल्सो, बट दिस इज अ मेंटल जिम्नॅशियम. ब्रेनला मजबूत करण्याचं हे आहे. आता तो मजबूत झाला, डोक्यामध्ये प्रकाश पडला. रीडर गेट्स विजन. आता साईटचं ट्रान्सफॉर्मेशन विजन मध्ये झालं. आता तो विजनरी झाला. आता बघतोय त्या गुंत्याकडे. आता तो सोडवणार गुंता. लक्षात घ्या मित्रांनो, जीवनाचा गुंता झांगड गुंता आहे. अरे साधा नाहीये. लोचा एवढा भयानक आयुष्यातला जगत असताना आम्ही भले डॉक्टरेट झालो असलो तरी डॉक्टर लोक सुद्धा आत्महत्या करतात. PhD झालेले सुद्धा आत्महत्या करतात. का बाबा? फक्त PhD झाले ना, चौकोन आहे त्याचा, चौकोनाच्या बाहेर गेलाच नाही. ही हॅज नॉट ब्रेक द फ्रेम. फ्रेम ब्रेक करावी लागेल तुम्हाला. सिलेबसच्या बाहेर जायचं. आणि आणखी काय 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 आहे डोक्यात झाला. त्यांनी घातलं एनलाइटनमेंट बुद्धाला झाली होती. सिद्धार्थ शुद्धोधन गौतम बिकेम बुद्धा, द बुद्धा. सिद्धार्थ शुद्धोधन गौतम बिकेम बुद्धा. कसं? डोक्यात प्रकाश. पॉवर ऑफ ब्रेन. पॉवर ऑफ ब्रेन इज द ग्रेटेस्ट पॉवर इन द वर्ल्ड. हे लक्षात घ्या. इथली पॉवर नाही. मसल पॉवर इज नॉट द ग्रेटेस्ट पॉवर. Even economic power is not the greatest power, but the brain power is the greatest power in the world. हे लक्षात घ्या मित्रांनो, आणि त्या पॉवरला घ्या. ओके, सो इथं हे गुंता सोडवण्यासाठी तुम्हाला हे अशा प्रकारे पुस्तकं मदत करतील. म्हणून म्हटलेलं आहे, कॉमन पर्सन हॅज ओनली साइट, बुक्स ट्रान्सफॉर्म्स हिम हर इनटू विजनरी. हे लक्षात घ्या. हे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यात व्हायला पाहिजे सर्वांमध्ये. प्रयत्न करा. क्लिष्ट प्रक्रिया आहे, पण ह्या क्लिष्ट प्रक्रियेला जोपर्यंत तुम्ही सामोरे जाणार नाहीत तुम्ही आयुष्यामध्ये परफेक्ट होणार नाहीत. हे पण लक्षात घ्या मित्रांनो. इफ यू वॉन्ट टू बी अ परफेक्ट पर्सन यू हॅव टू फॉलो द बुक्स. बट व्हॉट काइंड ऑफ बुक्स?
These are some examples of the book. Charismatic, logical, philosophical, critical reasoning करणारी पुस्तकं वाचा, आहे की नाही? ही पुस्तकं वाचली तर तुम्हाला तुमच्यामध्ये ब्रेन पॉवर येईल. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर प्रोसेस साधारणपणे काय, प्रोसेस अँड आउटकम ऑफ रीडिंग. प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, स्कीम करायची असतं. पुस्तकामध्ये स्किमिंग करायची. पुस्तक ओपन केलं की स्किमिंग सुरू होते. नजर, आपला डोळा त्या शब्दांवरून फिरवा, आहे की नाही? म्हणजे रीडिंग करा, दॅट्स ऑल. स्किमिंग. ट्राय टू अंडरस्टँड द कंटेंट. त्या पुस्तकामध्ये काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आय एम ट्राईंग टू इलॅबोरेट द प्रोसेस ऑफ रीडिंग. लक्षात घ्या. तर स्किमिंग, देन अंडरस्टँडिंग, त्यानंतर थिंकिंग. या प्रक्रिया आल्या की मग तुमचं प्रॉपर रीडिंग झालं असं समजा. थिंकिंगची प्रक्रिया तुम्ही नाही केली तर त्या वाचनाचा फारसा उपयोग होत नाही, हे लक्षात घ्या. सो थिंकिंग इज देअर. त्यानंतर ॲसिमिलेशन एन्स्यूज इन एंटरटेनमेंट. आत्मज्ञानाची एक प्रक्रिया येते, पण त्यासाठी आणखी कष्ट घ्यावी लागतात. आत्मज्ञान, एनलायटनमेंट जे बुद्धाला झालेलं आहे की नाही, जे महात्मा फुलेंना झालं, डॉक्टर आंबेडकरांना झालेलं आहे, ते आत्मज्ञान, ते एनलायटनमेंट ह्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, रिफ्लेक्शन इन बिहेवियर अँड ॲक्शन. हे लक्षात घ्या. तुम्हाला जे ज्ञान होतं त्याचं प्रतिबिंब तुमच्या वर्तनात आपोआप दिसतं, हे लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटेल की चांगलं कसं वागायचं, चांगले विचार डोक्यात असेल तर त्याचं प्रतिबिंब तुमच्या वर्तनामध्ये येणार 100%. म्हणून विचार चांगले करा. म्हणून या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात, अनलेस देर इज नो चेंज इन थॉट्स बिहेवियर कुड नॉट बी चेंज. हे डॉक्टर आंबेडकरांचं अतिशय महत्वाचं वाक्य आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जब तक विचारों में परिवर्तन नहीं होगा तब तक व्यवहार में परिवर्तन संभव नहीं. डॉक्टर आंबेडकर, हे लक्षात घ्या. त्यांनी सूत्र सांगितलेलं आहे तुम्हाला की यू हॅव टू चेंज युअर थॉट प्रोसेस. जोपर्यंत इथे तुम्ही चेंज करत नाही तोपर्यंत बाहेर काहीच येणार नाही, कृतीमध्ये काहीच येणार नाही, वर्तनात काहीच येणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की माझं वर्तन चांगलं व्हावं तर इथे पहिले करेक्शन करा, विचारामध्ये करेक्शन. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला. हे सूत्र आहे. तर ह्या सूत्राचा अवलंब करा मित्रांनो, आहे की नाही? आउटकम काय, हे वाचन केल्यानंतर साधारणपणे काय काय तुमच्या समोर येतील मुद्दे. एनरिचमेंट ऑफ ह्युमन पर्सनॅलिटी. तुमची पर्सनॅलिटी वृद्धिंगत होणार, तुम्ही एक चांगले रिस्पेक्टेड व्यक्ती होणार, हे त्याचा परिणाम आहे. रिअल मेंटॉरिंग ऑफ ए पर्सन. तुम्ही स्वतःचे गुरु बनाल. तुम्हाला बाहेरचा गाईड किंवा मेंटर लागणार नाही. तुम्ही अतदीप भाव होणार. गौतम बुद्धाने जे सांगितलं ना, गौतम बुद्ध म्हणतात ना, स्वयंदीप व्हा. तर आत्मतेज निर्माण करण्याची पॉवर आणि सेल्फ मेंटॉरिंगची प्रक्रिया ही आपोआप सुरू होणार, आहे की नाही? त्यानंतर काय होणार, कॅथार्सिस, मेंटल डिटॉक्सिफिकेशन ऑफ वनसेल्फ. ते सायकोलॉजीचा शब्द आहे. कॅथार्सिस नावाची प्रक्रिया होते, त्यालाच म्हणतात मेंटल डिटॉक्सिफिकेशन. आपल्या मेंदूमध्ये टॉक्सिन्स, काही विषारी विचार असतात, त्याला काढून टाकलं पाहिजे. शरीराचं जसं डायलायसिस करून डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया केली जाते, मेडिकल प्रोसेसमध्ये डॉक्टर करतात. बॉडीमध्ये जर काही विषारी द्रव्य असतील तर त्याचं डिटॉक्सिफिकेशन करता येतं आपल्याला. तसं मेंटल डिटॉक्सिफिकेशन, बुक्स कॅन डू मेंटल डिटॉक्सिफिकेशन. सो ही पण प्रक्रिया अतिशय महत्वाची, त्याला कॅथार्सिस असं म्हणतात. ओके. त्यानंतर रीडिंग एम्पावर्स टू रीड बिटवीन द लाईन्स. अरे हे पण फार महत्वाचं बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती का, रीड बिटवीन द लाईन्स असं कधी कधी तुम्ही ऐकलं असेल. रीडिंग बिटवीन द लाईन्स असं वाक्य तुम्ही कुणाच्या तरी तोंडून ऐकलं असेल. रीडिंग बिटवीन द लाईन्स, दोन जे काही सेंटेन्स आहेत, वाक्य, त्याच्यामधला मतितार्थ समजून घेण्याची प्रक्रिया, त्याला म्हणतात रीडिंग बिटवीन द लाईन्स. दोन ओळीमधला मतितार्थ. समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतो, त्याच्यामध्ये काहीतरी दडलेला अर्थ आहे, मतितार्थ म्हणतो, ते पण समजण्याची क्षमता तुमच्यामध्ये येईल. रीडिंग हेल्प्स यू टू रीड फेशियल एक्सप्रेशन्स ऑफ ए पर्सन. हे पण आहे, ते आपण सुरुवातीला बघितलं, चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्यात येतात. त्यानंतर लँग्वेज ऑफ बुक्स एनेबल्स यू टू रीड बॉडी लँग्वेज ऑफ ए पर्सन.
देहबोली माहिती आहे तुम्हाला? देहबोली, बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज माहिती आहे, हा कॉमन शब्द आहे की नाही? म्हणजे मी असा जर उभा राहिलो, तो उभा राहून दाखवू का? असा काय म्हणायचं किंवा असं केलं, चेहऱ्यावरचे भाव, and I am indicating like this. काय बॉडी लँग्वेज आहे? बॉडी लँग्वेज म्हणजे मराठीत देहबोली. ही बोली कधी समजणार? तर पुस्तकाची बोली समजली तर. लक्षात घ्या, बॉडी लँग्वेज तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत तुम्ही बुक मधली लँग्वेज समजून घेत नाही तोपर्यंत. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू रीड द बुक अँड देन यू वुड बी एबल टू रीड द बॉडी लँग्वेज. हे पण महत्वाचं आहे. डेव्हलपमेंट ऑफ विजन, दूरदृष्टी का विकास, हे पण महत्वाचं आहे की नाही? थोडंसं एक उदाहरण आहे डॉक्टर आंबेडकरांचं, आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हटलेलं आहे? सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलेलं आहे की नाही? म्हणजे ज्ञानाचं चिन्ह म्हटलेलं आहे, सिम्बॉल ऑफ नॉलेज. आणि काय म्हटलेलं आहे? जवळजवळ 50,000 पुस्तकं त्यांच्या पर्सनल लायब्ररीत होती. 50,000 पुस्तकं पर्सनल लायब्ररी, शासनाची नाही, कॉलेजची नाही, पर्सनल व्यक्तीची लायब्ररी. आमच्याकडे 2ही पुस्तकं नसतात. डॉक्टर आंबेडकरांकडे जवळजवळ 50,000 पुस्तकं होती. हे महत्वाचं आहे. आणि जवळजवळ त्यांनी सर्वच पुस्तकं ती वाचलेली होती. एक वेळेस त्यांनी 8,000 पानं वाचली 6 दिवसामध्ये. जेव्हा ते इंग्लंडवरून मुंबईला येत होते, आंबेडकर एकदा इंग्लंडवरून मुंबईला येत होते, तो 6 दिवसाच्या प्रवासात त्यांनी 8,000 पानं वाचली. 8,000 पानं म्हणजे बघा काय आधाशी माणूस होता. खातच होता ज्ञान खात होता तो आधाशी माणूस. ही वॉज अ ग्रेट बिब्लिओफाईल. पुस्तकावरती प्रेम करणार. तुम्ही कोणावर प्रेम करता सध्या? तर त्यांनी पुस्तकावरतीच प्रेम केलं. त्यांना कोणतीच प्रेमिका भेटली नाही म्हणून पुस्तकावरती प्रेम करा असंही तुम्ही म्हणाल तर ठीक आहे, दॅट्स युअर ओपिनियन. तो पुस्तकावरती प्रेम करणारा व्यक्ती म्हणून त्यांना शब्द आहे बिब्लिओफाईल, पुस्तक प्रेमी. सो सच वॉज अ ग्रेट पर्सन. अरे ह्यांना तर आपण सॅल्यूट केला पाहिजे. अरे ही वॉज अ ग्रेट पर्सन. फार आदर आहे ह्यांच्याबद्दल. माझ्या मनात इतका आदर आहे ना ह्या व्यक्तीबद्दल. मी त्याचं हे पुस्तक वाचलं, मैं नास्तिक क्यों हूं. अरे मित्रांनो, हे पुस्तक वाचा, मैं नास्तिक क्यों, व्हाय आय एम एथिस्ट. हे पुस्तक त्याने लिहिलेलं आहे. पुस्तक लिहिण्यासाठी आधी 100 तरी पुस्तकं वाचावी लागतात, तेव्हा कुठे एक पुस्तक आपण जन्माला घालू शकतो. बरं का मित्रा? एक पुस्तक लिहायचं तर 100 पुस्तकं वाचावी लागतात, तेव्हा पुस्तकाच्या जन्माच्या प्रसव कळा निर्माण होतात. पुस्तक जन्माला घालणं ही साधी प्रक्रिया नाही मित्रांनो. 100 पुस्तकं वाचा आणि मग प्रसव कळा येतील तुम्हाला. कसल्या? पुस्तकाला जन्म घालण्याची. हे त्यांनी पुस्तकाला जन्माला घातलं. पण हे पुस्तक साधं नाही. टायटलच बघा, मैं नास्तिक हूं. तुम्ही तर पळून जा. मैं नास्तिक हूं. नको, ते वाचायचंच नाही असं म्हणून तुम्ही पळू नका. ह्या व्यक्तीला सॅल्यूट केला पाहिजे. ही वॉज नॉट ए जस्ट रिव्होल्युशनरी. ते फक्त क्रांतिकारक नव्हते, ते एक विचारक होते. हे लक्षात घ्या. कारण त्यांचा एक साथीदार होता गुप्ता नावाचा. कुणाचा? भगतसिंगांचा एक मित्र होता मनमनाथ गुप्ता. ए क्लोज असोसिएट ऑफ भगतसिंग राइट्स अबाउट दोज मोमेंट्स. गुप्ता नावाचे त्यांचे एक मित्र होते भगतसिंगांचे. त्यांनी एक प्रसंग त्यांनी नोंद केलेला इतिहासामध्ये. काय प्रसंग आहे? त्याने म्हटलेलं आहे, व्हेन कॉल्ड अपॉन टू माउंट द स्कॅफोल्ड. जेलमध्ये होते भगतसिंग, जेलमध्ये होते आणि मग फाशीचा दिवस आला. स्कॅफोल्ड, ते फाशीचा तक्ता म्हणतो ना आपण, स्कॅफोल्ड. भगतसिंग वॉज रीडिंग ए बुक. बघा, अरे मरण जवळ आले, फाशी, गळ्याला फास लागणार आहे आणि
आपला हिरो काय करतोय? ही वॉज रीडिंग ए बुक. पुस्तक वाचतोय. काय कमाल आहे. आले थरथर नाही, भीती नाही, घाम नाही, हृदयामध्ये काही धडधड नाही. मला फार आश्चर्य वाटलं आणि मी स्वतः सॅल्यूट केला त्या पुस्तकाला. आता भगतसिंग तर नाहीत आपल्याकडे, त्या पुस्तकांना सॅल्यूट केला मी भगतसिंगांच्या. एवढा मी भावूक झालो. अरे पुस्तक वाचतोय, फाशीची शिक्षा बोलवणं येत आहे. चला उठा, गळ्याला फास लावायचा आहे. आणि ही वॉज रीडिंग ए बुक. कुणाचं पुस्तक? कुणाचं? लेनिन. ऐका का लेनिन? व्लादिमीर लेनिन. व्लादिमीर लेनिन रशियातला एक खूप मोठा विचारवंत क्रांतिकारक लेनिन, त्याचं पुस्तक आपला हिरो वाचत होता. आणि ही कंटिन्यूड हिज रीडिंग. बघा प्रसंग बरं का. तुम्ही म्हणाल गोष्ट सांगतोय. गोष्ट नाही, घडलेली घटना हा व्यक्ती सांगतोय. गुप्ता नावाचा त्याचा जवळचा व्यक्ती आहे. आणि मग त्यांनी लेनिनचे पुस्तक वाचून त्यांनी कंटिन्यू केलं रीडिंग. आणि काय म्हटले माहिती ते? बघा मी हायलाइट केलंय. काय त्यांचं वाक्य बघा. मरण जवळ आलंय, गळ्याला फास लागणार आहे. आणि भगतसिंग काय म्हणतायत? वेट ए व्हाईल, जरा क्षणभर थांबा. ए रिव्होल्युशनरी इज टॉकिंग टू अनदर रिव्होल्युशनरी. काय वाक्य, अंगावर काटा उभा राहतो. ए रिव्होल्युशनरी इज टॉकिंग टू अनदर रिव्होल्युशनरी. एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकाराशी संवाद करत आहे. कोणचा क्रांतिकारकाशी? आपला क्रांतिकारक संवाद करतो आहे. भगतसिंग एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाशी संवाद करतो आहे लेनिनशी. कुठे लेनिन? पुस्तकात. जिवंत नाहीये लेनिन, पुस्तकात लेनिन आहे. पुस्तक वाचतोय भगतसिंग. आणि त्यांनी त्या जेलरला म्हटलं की जरा 1 मिनिट थांबा. एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाशी संवाद करतो. हे त्यांचं वाक्य आहे मित्रांनो. अंगावर काटा आला, माझ्या डोळ्यात अश्रू आले. साधं नाहीये, मरण समोर आहे मित्रांनो. काय असेल त्याचं जिगर आहे नाही. रिव्होल्युशनरी. देअर वॉज समथिंग इन हिज व्हॉइस विच मेड द एक्झिक्युशनर्स पॉज. बघा काय इफेक्ट आहे त्यांच्या आवाजामध्ये. अशी एक ताकद होती. तो जो एक्झिक्युशनर म्हटलेला आहे म्हणजे फासावर देणारा अधिकारी. अरे बघा काय वर्णन आहे. एक्झिक्युशनर म्हटलेला आहे. फासावर नेणारा जो अधिकारी ना, तो पॉज झाला. पॉज, थांबला, पॉज झाला. आणि त्यानंतर भगतसिंग कंटिन्यूड टू रीड. काही मिनिट भगतसिंग वाचत राहिले. आणि शेवटी आफ्टर ए फ्यू मोमेंट्स ही फ्लंग द बुक टुवर्ड्स सीलिंग अँड सेड लेट्स गो. बाबा बाबा बाबा, याला मी धन्य झालो. काय माणूस असेल हा. काय म्हणतोय? काही मिनिटं वाचन झाल्यानंतर काय म्हणतात भगतसिंग? आफ्टर ए फ्यू मिनिट्स ही फ्लंग. फेकलं असं म्हणजे एकदम मजेत फेकून दिलं पुस्तक. फ्लंग द बुक टुवर्ड्स सीलिंग. सीलिंग कडे असं पुस्तक फेकलं. म्हटलं लेट्स गो. खरं आताही वर्णन करताना अंगावर शहारे येतात. काय व्यक्ती असेल भगतसिंग. आय सॅल्यूट भगतसिंग. ए ग्रेट रिव्होल्युशनरी, ए ग्रेट रीडर, ए ग्रेट फिलॉसॉफर. असा भगतसिंग मी कधी बघितला नव्हता. आम्हाला फक्त भगतसिंग गोळ्या घालणारा डायरवरती आणि फासावर लटकलेला. अरे हे त्यांच्या जीवनातलं कोणी कधी सांगावं. पुस्तकं वाचत 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 कुठेतरी हे सापडलं आणि फार मी भावूक झालो. आय सॅल्यूट भगतसिंग. म्हणून मित्रांनो काय पेटवलं असेल त्याला त्या पुस्तकांनी. काय पेटवलं असेल. सो भगतसिंग. म्हणून तुम्ही रीड करा. तुमच्यातही भगतसिंग आला पाहिजे म्हणून भगतसिंग वाचा. त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, तुम्हाला खूप मिळतील ऑनलाईन. रीड करा. म्हणून बुक्स काय करतात? बुक्स नर्चर अवर माइंड. दिस इज द रोल ऑफ बुक. पुस्तकं काय करतात? झाडाला ज्याप्रमाणे पाणी लागतं तसं मेंदूला सुद्धा विचाराचं खत पाणी लागतं आणि ती पुस्तकं प्रोव्हाइड करतात.
So therefore, book nurtures your mind. So this is the thing. So thank you friends. Start reading, keep reading, and be rational, logical, scientific, and beware. खबरदार, वाचाल तर वाचाल डॉक्टर बी आर आंबेडकर, वाचाल तर वाचाल. थँक्यू.